नजराणा हा चालूच राहणार आहे। पण एक आपण या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिको असोसिएशनचे केममधले फाउंडर डॉक्टर अमोल सरवदे सर, अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेत आहोत कमिटीच्या वतीने। मी सरांना मंचावर येण्याची विनंती करतो। त्याचबरोबर आता ज्यांनी आपल्या कार्यक्रमाला भरघोस मदत केली मेहता साहेब आहेत तिथे उपस्थित, तर ही सर्व जयंती उत्सव कमिटीची मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, निर्भवणे साहेब असतील, साळवे असतील, आपले जनकार आहेत, विनोद आहे, परत प्रफुल्ल आहे, या सर्वांनी पाटोळे असतील आपले, तर सर्वांनी ही एक परंपरा आहे, रिच्युअल्स आहे की ही वर्षानुवर्ष आम्ही UGला फर्स्ट इयरला असतानापासून चालू आहे आणि हे अव्याहतपणे चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन चालू करताना जयंती उत्सव कमिटी ही एकमेव अशी संघटना होती की आमच्या मागे खंबीर उभं राहिली आणि त्या माध्यमातून पाटोळे आणि निर्भवणे हे दोन माणसं अशी होती, काही अडचण आली का हे समोर जायचे, कोणी डीन असो काही असो, परंतु वादाचा मुद्दा वेगळा असला तरी बाबासाहेबांचा बुद्धाचा विचार हा सर्व जगाला व्याप्त केलेला आहे आणि तो विचार या KM मध्ये रुजवण्यासाठी या उत्सव कमिटीनं डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून अत्यंत चांगलं सहकार्य केलं। सर्वांचा आभार। आणि ही नवीन कमिटी जी झाली आहे, आपले प्रफुल्ल आहेत, अजून सर्व टीम मेंबर आहेत, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय भीम सर, आपलं मार्गदर्शन यस आम्ही दोन्ही अध्यक्षांना विनंती करतो की सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। टाळ्या होऊन जाऊ द्या। डॉक्टर अमोल सरवदे सर, जय मॅडम, येस समोर लक्ष, एक मिनिट समोर लक्ष, हा समोर लक्ष, आणखीन एक समोर लक्ष। पाटोळे साहेबांना सांभाळून घेणाऱ्या आमच्या वहिनी जर त्यांनी सांभाळून घेतलं नसतं तर जयंती उत्सव कमिटीची धुरा पाटोळे साहेबांनी इतके वर्ष वाढलीच नसती। एकदा वहिनीसाठी जोरदार टाळ्या। आणि गांगुर्डे साहेबांचंही तितकंच मोठं योगदान आहे। मी गांगुर्डे नाही, मी राम बाळकृष्ण कराडे, तिथं नाव तिने ठेवलंय आबादी बाबासाहेब। मी आपल्या सर्वांना फार आभारी आहे की आपण इतक्या महान, खरंच आपले दैवत आहे। मी भाग्य मानतो की या देशात मी जन्माला आलो, ज्या देशात गौतम बुद्ध, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले आणि हे जन्माला आले, हे माझं भाग्य आहे की त्यांच्या ज्या देशात ते जन्माला आले परिस्थितीत आदरले। जगातली सर्वात मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेली लायब्ररी दुबईमध्ये बुर्ज खलिफा या इमारतीच्या बाजूला उभारण्याची त्यांनी घोषणा केली। तेवढं आपलं भाग्य आहे की बाबासाहेब, खरंच बाबासाहेब खूप महान होते। त्यांनी 1200 वर्षाच्या गुलामीतून आपल्याला बाहेर काढलं आणि समता, बंधुता आणि समतेचा जो बुद्धांचा विचार आहे तो पुढे नेला। महात्मा ज्योतिबा फुलेंचं आणि त्यांच्या पत्नींचं तर महाकार्य आहे। आज जे तुम्ही बसला आहात स्त्रिया, त्या फक्त फुले आईमुळेच शिकल्या आणि मला अभिमान आहे त्या आईचा की मी जर अजन्म जेव्हा मी जातो तेव्हा मी त्या फुले आईच्या पुण्याला जातो, नतमस्तक होतो की अशी आई की त्या जमान्यात म्हणजे चिखल फेकला किती हे फुले यांना तर पॅरालिसिस झाला, त्यांनी उलट्या हाताने ग्रंथ पूर्ण केला। म्हणजे समाजासाठी जी महानता आहे ती आपण सर्व लोकांनी कोविडमध्ये, मी विभागीय कर वसुली अधिकारी म्हणून या बृहन्मुंबई महानगरपालिकेतून निवृत्त झालो। मी असेसमेंट विभागामध्ये, माझ्याकडे फार मोठं असं कोरोनाच्या वेळी सगळ्या हॉस्पिटलवर मायरनंतर होते आणि कलेक्टर्स वगैरे, तर मी फार अभिमान वाटतो की माझी मिसेस आणि तुम्ही लोक ज्या मोठ्या केम रुग्णालयात हे करता त्या रुग्णालयाने अतिशय महत्त्वाचा मोलाचा वाटा दिला आहे। मी आपल्या सर्वांचं आभार मानतो। थँक्यू, मला बोलवल्याबद्दल सॉरी। धन्यवाद। सन्माननीय समाजसेवक विकासजी जाधव साहेब यांना विनंती करतो की मानाचा पेटा आपण सूर्यकांतजी पाटोळे यांना अर्पण करायचा।
सर्वांनी दूर तसेच शोभना गांगुर्डे यांनाही तुम्ही मानाचा भेटा करायचा. इकडे शोभना सदानंदजी तांबे यांना विनंती आहे की आपण दोन्ही मान्यवरांना शॉल अर्पण करायचे. जोरदार टाळ्या उद्या. हा सन्मान आहे कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे त्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी पूर्ण चांगल्या प्रकारे काम केलंय. शॉल अर्पण करायचे. गांगुर्डे मॅडम अहो करा. बाबासाहेबांनी समानतेचा हक्क दिलेला आहे, तुम्ही शॉल अर्पण करू शकता. हां थँक्यू धन्यवाद. यानंतर सन्मान चिन्ह त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात समोर आला. लक्ष इथे. जोरदार टाळ्या. थँक्यू. जेजेंचंच वाक्य आहे, आपण ट्रॉफी देऊन सत्कार करतो. जेजे सर. जोरदार टाळ्या पाठवून दादांसाठी. समोर लक्ष इथे. समोर लक्ष. थँक्यू. सेवानिवृत्ती सत्कार समिती. सन्माननीय मिलन मेहता सर प्लीज आपल्याला विनंती आहे, आपल्या हस्ते आम्हाला हे द्यायचं. प्लीज सर या. काय माहिती आहे की असंच व्यक्तिमत्व आहे की जे समाजासाठी चांगल्या प्रकारे योगदान देत आहे. तर त्या योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते जर दिलं तर ते अजून खूप मोठं त्याचं योगदानाचं म्हणजे दानपुण्य पारमिता म्हणतो आपण बौद्ध धर्मामध्ये, ती दानपुण्य पारमिता ही होते. पण हे आम्ही आमचं प्रेमाची भेट देतोय शोभना गांगुर्डे मॅडम यांना. प्लीज पहिल्यांदा मिलन मेहता दोन्ही गिफ्ट त्यांना, दोन्ही गिफ्ट त्यांनाच द्यायचे. दोनों गिफ्ट उनको ही देना यहाँ पे देखना सामने. ओके थँक्यू. थँक्यू. सर वेट एक जोरदार टाळ्या. आज मिलन मेहता सर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून समाज उपयोगी काम करतायत. त्यांच्याबरोबर